नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी ताजा मटारचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 कप इतके मटार स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत। 1 कप बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथे मी 1 टीस्पून आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून बडीशेप, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर, इथे मी 1 टीस्पून धने जाडसर कुटून घेतलेले आहेत, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून इतका आपल्याला धनेची पावडर आणि अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर घ्यायची आहे। गॅसवर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे। पाण्याला चांगला उकळ आलेला आहे। आता आपण मटार मधलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे। संपूर्ण मटार यामध्ये ऍड करायचे आहेत आणि एक लो ते मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी मटार चांगले शिजवून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने आता आपण मटार शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिटांसाठी इथे आपण मटार पाण्यामध्ये चांगले शिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मटार मधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। मटार मधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। चाळणीवरती याच पद्धतीने आपण 2 मिनिटांसाठी ठेवून घेऊया। त्यानंतर आपल्याला मटार चांगले मॅश करून घ्यायचे आहेत। मटार इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण मॅशरने हे असे मॅश करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने याच पद्धतीने आता आपण संपूर्ण मटार चांगले मॅश करून घेऊया। इथे आपण संपूर्ण मटार चांगले मॅश करून घेतलेले आहेत। हे बघा, असं थोडं जाडसरच आपण हे ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। मॅश करून घेतलेले संपूर्ण मटार इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। यामध्ये आता घेतलेले सर्व मसाले आणि मीठ काढून घ्यायचं आहे। सोबतच आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ती, बेसन, कांदा संपूर्ण काढून घेऊया, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ। आता आपल्याला सुरुवातीला हाताने चांगलं हे कुस्करून मॅश करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी एका वेळेला आपल्याला काढायचं नाहीये, लागेल तसंच थोडं थोडंसं शिंपडा मारून या पद्धतीने चांगलं घट्ट पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आता आपण हे पीठ भिजवून घेऊया। पीठ इथे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, या पद्धतीने आता आपल्याला झाकून 5 मिनिटांसाठी ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण लगेचच याचे वडे तयार करून घेणार आहोत। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत। थोडंसं पीठ घ्यायचं आहे हातावरती, त्या पद्धतीने आपण गोल असे वडे तयार करून घ्यायचे आहेत। छोटे मोठे तुम्हाला जसे हवेत त्यानुसार तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता, गोल किंवा लांब। हे बघा, इथे मी गोल असा तयार करून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपण काही वडे तयार करून घेणार आहोत। गॅसवर कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे। एक एक करून या पद्धतीने आपल्याला वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। हे बघा, आता आपल्याला गॅस लो पेक्षा थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि वडे चांगले तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला 1 मिनिटासाठी आपण हे असेच तेलामध्ये ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे झाऱ्याने चांगले मिक्स करून हलवून घेणार आहोत। 1 मिनिट झालेला आहे। हे बघा, थोडंसं चमच्याने आपल्याला या पद्धतीने मोकळे करून घ्यायचे आहेत। आता आपण हे उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत।
इथे आपले मटारचे वडे मस्तपैकी तळून तयार झालेले आहेत। हे बघा, गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत। आता आपण हे एका चाळणीवरती काढून घेऊया आणि उर्वरित सर्व वडे आता आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे आपले अगदी क्रिस्पी मटारचे वडे बनून तयार झालेले आहेत। चवीला तर अगदी भन्नाट लागतात। त्यामुळे मटारचा सीझन संपण्या अगोदर एकदा तरी या पद्धतीने तुम्ही क्रिस्पी मटारचे वडे घरी नक्की बनवा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।